पुन्हा महाभूकंपाची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर राजकीय सारापाटावरील सत्ता समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जाते। दिल्ली दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती। या भेटीनंतर ठाकरेंची सेना आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षाला धक्का मिळण्याची चर्चा रंगली आहे। राज्यसभा निवडणूक पार पडल्यानंतर राजकीय भूकंपाची चर्चा मागे पडली होती, पण शिवसेनेच्या प्रवक्त्या आणि खासदार ज्योती वाघमारे यांनी ऑपरेशन टायगर किंवा ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळी सांगणार असे संकेत दिलेत। त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय ऑपरेशन होणार एवढं नक्की। कि कुछ तो बड़ा होने वाला है। महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगते। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं। तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे। हे बघा, असे जे ऑपरेशन असतात ना, ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी, हे सांगून केले जात नाहीत। आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे आहेत, त्यांचा विशेष गुण असा आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे। म्हणून कोणतं ऑपरेशन कधी करायचं, स्वतः त्यांना डॉक्टरकीची पदवी मिळालेली, ते असे ऑपरेशन करायला ते माहिर आहेत आणि ते आता ती वेळ मला वाटतं जवळ आलेली आहे। ज्योती वाघमारे प्रवक्ते आहेत, आता नवीन नवीन खासदार झाले आहेत, त्यामुळं त्यांना असे काही स्टेटमेंट करणं बंधनकारक आहे। कारण आता पुन्हा त्यांना पुढे यायचं आहे, नाव करायचं आहे। आता खासदार झाल्यानंतर ते जर अशा प्रकारचे बोलणार नाहीत, हे ऑपरेशन वगैरे, तर मग त्यांची दखल कोण घेईल? त्यामुळे त्यांनी स्वतःकडे लक्ष केंद्रित व्हावं, त्यांची लोकप्रियता वाढावी, म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट ते करत असावे। त्यापेक्षा दुसरं यामध्ये काही मला तथ्य दिसत नाही। ज्योती वाघमारे काही फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही। अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल। एकदा झालं याच्यानंतर असं कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल। महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होणार आहे आणि तो टायगर किंवा तुतारी असं असेल तर योग्य वेळी मी जाहीर करेन, असा गौप्यस्फोट ज्योती वाघमारेंनी केला ऑपरेशन टायगर। ठीक आहे, करू द्या, झालं। लोकसभा निवडणुकीत माझ्या पराभवासाठी कटकारस्थान केल्याचं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। तर कारस्थान करणारा व्यक्ती दाखवा कुठे, असा सवालही पंकजा मुंडे यांनी उपस्थित केलाय। तर ज्यांचे कटकारस्थान केलं ते नकाशावरून गायब होतात असं म्हणत त्यांनी विरोधकांना इशारा दिलाय। माझ्या विरुद्ध कारस्थान केलेला कोणताही माणूस आज जागवा कुठे दाखवा, कारण माझ्या हृदयामध्ये पाप नाही, देवाचा साक्षात आशीर्वाद। आता 400 मतांनी पडले माधव तात्या, किती मतांनी पडले? तो 600 मतांनी पडले, म्हणजे अजून 400-500 मताचाच विषय होता ना। म्हणजे हे होत राहतंय राजकारणात। मी पण पडले, पण ज्यांनी हे केलं ते पुन्हा नकाशावरून गायब होतं, ते लक्षात ठेवा। आणि त्याला मला काहीच करावं लागत नाही, निसर्ग करतो काय करायचं ते। त्यानंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। भोंदू अशोक खरातला कोर्टानं 1 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। खरातला कोर्टानं 4 दिवसांची कोठडी सुनावली। खरातला पुन्हा पोलीस कोठडी मिळावी यासाठी सरकारी वकिलांकडून कोर्टात जोरदार युक्तिवाद करण्यात आला। तपास पूर्ण न झाल्याचा युक्तिवाद तपास यंत्रणांनी केलाय। सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांनी अशोक खरात तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप केलाय। खरात सहकार्य करत नसल्यामुळेच तपासाला विलंब होत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय। अगोदरची जी कारणं होती रिमांडची, पहिल्या रिमांडची, तीच दुसऱ्या रिमांडमध्ये आली, याचा अर्थ काय होतो?
की पहिल्या रिमांडमध्ये ज्या गोष्टींचं इन्व्हेस्टिगेशन करायचं होतं तेच होऊ शकलं नाही आहे. आणि का होऊ शकलं नाही? कारण हा कोऑपरेट करत नाही आहे. दुसऱ्या रिमांडमध्ये पुन्हा काही कारणं तीच आलेली आहे. त्याचंही कारण हेच की हा कोऑपरेट करत नाही आरोपी, त्यामुळं याचा फायदा आरोपीला जाऊ शकत नाही आहे. आणि असाच जर ट्रेंड असेल, ही जर त्याची वृत्ती असेल आरोपीची, तर मग तपासाचं कार्य पूर्ण होण्याकरता अडचणी निर्माण होतील. त्यानंतर मी असं सांगितलं की आता अलीकडे असं दिसतंय की नवीन नवीन तक्रारी ह्या येत आहेत